नमस्कार मंडळी, चला म्हटलं आज नाश्त्यासाठी मस्तपैकी बेसनची पोळी किंवा चिला करूया. कारण कधी कधी वेगळा नाश्ता केला तरी मनाला बरं वाटतं आणि हलका हलका असतं पोटाला पण. मग चला म्हटलं करूया. त्याच्यामध्ये काय केलं, थोडंसं बेसन चाळून घेतलं, नंतर त्याच्यामध्ये घातला थोडासा कांदा आणि कुठे तुमच्याकडे अवेलेबल व्हेजी असतील त्या तुम्ही घालू शकता. नंतर त्याच्यामध्ये घातलं थोडंसं मीठ, हळद, लाल तिखट आणि परत एक कॉर्नफ्लोअर चमचा घातला. म्हणजे कॉर्नफ्लॉवर घातला ना तर एकदम कुरकुरीत अशी पोळी होते. मग तवा गरम झाल्यावरती त्याच्यावरती मी असं बॅटर ते बनवलं होतं ना ते पळीच्या साह्याने घातलं. तुम्ही डायरेक्ट पण घालू शकता. मग त्याच्यावरती ना मग कवर करून ठेवलं. मग ते थोडंसं कवर झाल्यानंतर परतून ना चारी साईडनं त्याचे कट थोडे सेल झाल्यानंतर मी त्याला मग अशी पोळी बनवून घेतली. आणि त्याच्यामध्ये काय केलं, मी दही घेतलं थोडंसं, त्याच्यावरती थोडंसं लाल तिखट टाकलं आणि खाल्लं. खूपच छान लागलं खाण्यासाठी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कधी बनवला तर मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय, टेक केअर. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.